आता ह्याच SN2 मध्ये नेक्स्ट पॉइंट आपला असेल दॅट इज द टेम्परेचर. बघा नेक्स्ट पॉइंट काय असेल, टेम्परेचर. छोटासा पॉइंट आहे तेवढा झाला की आपण फॅक्टर अफेक्टिंग SN2 रिएक्शन घ्यायचे. काय टेम्परेचरचा आपण SN1 मध्ये पाहिलेलं आहे की SN1 ची रिएक्शन ही एक्झोथर्मिक आहे आणि जी रिएक्शन एक्झोथर्मिक असते ती अकॉर्डिंग टू द लीच-ॲटलेस प्रिन्सिपल लो टेम्परेचरला रिएक्शन जास्त होणार आहे. म्हणजे दिस रिएक्शन इज फेवरेबल ॲट लो टेम्परेचर. बरोबर आहे का? मग आता काय करायचं बघा, आपला SN1 कसं होतं एक्झोथर्मिक, तर मग SN2 कसं असणार आहे. आता तुम्ही काही लोक म्हणाल की एंडोथर्मिक, असं काही नाही. इट इज नॉट मॅन्डेटरी की SN1 एक्झोथर्मिक असलं म्हणून SN2 पण SN2 एंडोथर्मिक असायला पाहिजे, नाही. तर SN2 सुद्धा एक्झोथर्मिक आहे. याचा अर्थ काय, तर ह्या दोन्ही रिएक्शन लो टेम्परेचरला होतात. जर टेम्परेचर आपण वाढवलं तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनच्या ऐवजी एलिमिनेशन होणार. हे एक ध्यानात घ्या, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनच्या ऐवजी एलिमिनेशन होणार. म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन वेदर इट मे बी SN1 or it may be SN2, it will take place at low temperature only. आलं लक्षात? Now we'll discuss about the factors affecting SN, factors affecting SN2 reaction mechanism. फॅक्टर अफेक्टिंग कुठला, पहिला फॅक्टर आहे दॅट इज कॉल्ड एज अ नेचर ऑफ अल्किल हलाइड. आता नेचर ऑफ अल्किल हलाइड मध्ये काय डिस्कशन करायचं आहे, तर तुम्ही असं पाहिलेलं ना की SN1 मध्ये अल्किल हलाइडचा कार्बोकॅटायन जेवढा पटकन तयार होईल तेवढं रिएक्शनचं स्पीड जास्त असणार आहे. परंतु आपल्या ह्या SN2 मध्ये इथं कार्बोकॅटायनला अजिबात महत्व नाही. रेट ऑफ SN2 इकडे बघा, रेट ऑफ SN2 is inversely proportional to the steric hindrance. आता स्टेरिक हिंड्रन्सचा अर्थ काय, स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे गर्दी. कसं आहे, ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहे त्या कार्बनच्या भोवताली गर्दी किती आहे, गर्दी जर जास्त असेल तर SN1 काय होईल, SN2 काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि गर्दी कमी असेल तर SN2 जास्त होणार आहे. आलं लक्षात? हे फक्त हेडिंग लिहून घ्या. लिहिलं बघा. स्टेरिक हिंड्रन्सचा अर्थ काय, स्टेरिक हिंड्रन्सचा असा अर्थ असतो की तुमच्या ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहे त्याच्या भोवताली असलेल्या ग्रुपच्या ॲटम्सची गर्दी किती आहे. मी तीन इथे एक्झाम्पलच लिहितो बघा. CH3 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 इथे X घेऊया. अजून एक अल्किल हायड्रोजन घ्या CH3 CH3 इकडे H आणि इकडे परत X घेऊया. इथे एक मी घेतो CH3 CH2X आणि इकडे घेतो मी CH3X. मार्केट बघा, आपण अल्किल हायड्रोजन कोणती कोणती घेतलेत. दिस इज टर्शियरी अल्किल हायड्रोजन, this is secondary alkyl halide, this is primary alkyl halide and this is the methyl halide. This is also primary पण त्याला आपण नाव देऊया methyl halide. आलं लक्षात? आता काय करायचंय बघा, SN2 मध्ये स्टेरिक हिंड्रन्स कुठं कमी असणार आहे कुठं जास्त असणार आहे. स्टेरिक हिंड्रन्सचा अर्थ काय, OH मायनस कुठून अटॅक करणार आहे, बॅक साइड. OH मायनस कुठं अटॅक करणार आहे, बॅक साइड. ही कडे बघा, हा टर्शियरी अल्किल आहे. OH मायनस, समजा आपण एक काम करूया, OH मायनस समजा इकडून आला तर ह्या OH मायनसला ह्या कार्बनकडे येताना अडथळे किती आहेत. हा CH3 बल्की ग्रुप आहे, हा CH3 बल्की ग्रुप आहे, हा CH3 बल्की. आता इथे तुम्हाला दिसत असताना हे CH3 असे जरी दिसत असेल तरी हे CH3 असे नसतात. सी दिस इज अ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. आता हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मी तुम्हाला इथं दाखवतो. काय करूया आपण, तुम्हाला मी इथं पुढे स्क्रीनला अगोदर असं दाखवतो. हे बघा, हे स्ट्रक्चर असं आहे. तुमच्या इकडे समोर कोण आहे, हॅलोजन आहे. हे बघा, हा कार्बन, हा हॅलोजन, हा एक CH3, हा एक CH3 आणि हा एक CH3. जर स्ट्रक्चर मी तुम्हाला असं दाखवलं तर ही कुठली साइड, बॅक साइड आहे. हा कोण आहे, हॅलोजन ॲटम आहे. मग मला सांगा SN2 मध्ये हा OH मायनस कन्सिडर केला, हा ब्लू रेड कलरचा ऑक्सिजन, हा हायड्रोजन असेल. हा OH मायनस इकडून अटॅक करणं किती बघा, ठीक आहे. फ्रंटना अटॅक करणं तर शक्य नाही का, तर पुढे कोण आहे इकडे, फ्रंट म्हणजे माझ्याकडे, इकडे कोण आहे, हे बघा हॅलोजन ॲटम आहे.
मग हा काय करणार, बॅकसाइड अटॅक. बॅकसाइड अटॅक इकडून तर शक्य आहे का? का शक्य नाही? हे बघा, हे क्लाउड किती आहे बघा, हा एक आहे, हा एक आहे, हा एवढा सगळा क्लाउड असल्यामुळे बॅकसाइड अटॅक शक्य आहे का? पॉसिबल नाही. पॉसिबल नाही जर नाहीच असं नाही, पण खूप खूप डिफिकल्ट आहे. आलं लक्षात? मी आता काय करतो, ह्या टर्शियरी अल्किल हॅलाइडच्या ऐवजीच प्रायमरी अल्किल हॅलाइड घेतो. कोणता? प्रायमरी म्हणजे मिथाइल हॅलाइड. हे बघा, हा मिथाइल हॅलाइड, हा हायड्रोजन आहे. आता तुमच्याकडे दाखवतो मी. हे 3 कोण आहेत? हायड्रोजन आहे, तर हा तुमचा कार्बन आहे. ही फुडली बाजू. OH इकडून तर येणार नाही. काय येणार नाही? तर इथं हॅलोजन आहे. OH पाठीमागून येऊ शकतो ना. पाठीमागून म्हणजे इकडून बघा. हा बॅकसाइड अटॅक ऍज कम्पेअर टू दिस कसा आहे? सोपा आहे. आता मी काय करतो, तुम्हाला हे दोन्ही स्ट्रक्चर्स दाखवतो. हे बघा, आता हे दोन्ही स्ट्रक्चर्स मध्ये मला सांगा तुम्ही की कुठं अटॅक सोपा आहे. या केसमध्ये म्हणजे इकडच्या केसमध्ये बॅकसाइड अटॅक सोपा आहे. या केसमध्ये बॅकसाइड अटॅक सोपा आहे का? नाही. See, this is methyl halide, this is the tertiary butyl halide. मग जर आपण हे असं कन्सिडर केलं तर इथं स्टेरिक हिंड्रन्स कसा आहे? गर्दी कमी आहे, इथं गर्दी जास्त आहे. म्हणजे इथं बॅकसाइड अटॅक सोपा आहे, इथं बॅकसाइड अटॅक अवघड आहे. म्हणजे इथं SN2 जास्त होणार, इथं SN2 अतिशय कमी होणार. म्हणजे मिथाइल पेक्षा टर्शियरी मध्ये SN2 कमी होणार. आता ह्या दोघांत कम्पेअर करूया. आता बघा, इथला एक हायड्रोजन CH3 अटॅच करा, म्हणजे एक बल्की ग्रुप वाढला. जर एक बल्की ग्रुप वाढला तर स्टेरिक हिंड्रन्स वाढला. स्टेरिक हिंड्रन्स वाढला की SN2 कमी झालं. म्हणजे मिथाइल ची SN2 करण्याची स्पीड किंवा रेट हा प्रायमरी पेक्षा जास्त असणार. व्हॉट अबाउट दिस? 2 बल्की ग्रुप्स आहेत. हे बघा, एक बल्की ग्रुप तर स्टेरिक हिंड्रन्स वाढला, तर इथं 2 बल्की ग्रुप आहेत, स्टेरिक हिंड्रन्स आणखीन वाढला, SN2 आणखीन कमी झालं. इथं तर 3 बल्की ग्रुप्स आहेत, स्टेरिक हिंड्रन्स काय होणार आहे? अजून कमी. आलं लक्षात? मग या केसमध्ये जेवढा स्टेरिक हिंड्रन्स कमी तेवढं तुमच्या SN2 चं स्पीड किंवा SN2 चा रिएक्शनचा रेट हा जास्त राहणार. बरोबर आहे? आता JEE 2014 ला याच स्टेरिक हिंड्रन्स वर प्रश्न होता बघा. JEE 2014 चा प्रश्न काय होता? तिने असं दिलं होतं, हे जो हलाइड घेतलाय ना ह्याच्याऐवजी क्लोरीन घेतला होता. फक्त एवढा चेंज आहे. क्वेश्चन तोच योगायोगाने आपण डिस्कस केला बघा. आणि तिने असं विचारलं होतं, सिलेक्ट द ऑर्डर ऑफ SN2. ऑर्डर ऑफ SN2 इथं कशी असणार? मिथाइल इज ग्रेटर दॅन प्रायमरी, ग्रेटर दॅन सेकंडरी, ग्रेटर दॅन टर्शियरी. म्हणजे तुम्हाला एकापेक्षा जास्त अल्किल हलाइड दिले असतील तर कुठल्या अल्किल हलाइड मध्ये SN2 जास्त होणार हे कशावर डिपेंड राहणार आहे? तुमच्या अल्किल हलाइड मध्ये हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच त्या कार्बनला क्लाउडीनेस, गर्दी, स्टेरिक हिंड्रन्स किती आहे? स्टेरिक हिंड्रन्स कमी, SN2 जास्त, स्टेरिक हिंड्रन्स जास्त, SN2 कमी. म्हणजे मिथाइल मध्ये जास्त, टर्शियरी मध्ये सगळ्यात. क्लियर कट झाला का हा एक पॉइंट? Okay, we'll discuss about the second factor that is called as a stability of transition state. हे बघा, या SN2 मध्ये इथं काय तयार होतं? मध्ये म्हणजे ती काय वेगळी स्टेप नाही, ही ट्रान्झिशन स्टेट आपण वेगळी करू. दिस ट्रान्झिशन स्टेट इज द पार्ट ऑफ युअर रिएक्शन. पण इथं काय तयार होतं? तुमचं ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेटची जेवढी स्टॅबिलिटी जास्त तेवढं SN2 जास्त असणार. आलं लक्षात? मग ट्रान्झिशन स्टेटचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? इकडे बारकाई आहे बघा. इथं कार्बन असेल, या बाजूला कसं असणार आहे? मायनस डेल्टा असलेला हॅलोजन, आणि इकडे कोण असणार आहे? न्यूक्लिओफाइल. बघा, हा पण न्यूक्लिओफाइल, हा पण न्यूक्लिओफाइल. दिस इज इनकमिंग न्यूक्लिओफाइल, दिस इज आउटगोइंग. मी इकडे उभा राहतो. इनकमिंग न्यूक्लिओफाइल, आउटगोइंग न्यूक्लिओफाइल. ह्या न्यूक्लिओफाइल मायनस डेल्टा, ह्याच्यावर मायनस डेल्टा, तर ह्याच्यावर कुठला असणार आहे? प्लस डेल्टा चार्ज असणार आहे. आता ही झाली तुमची ट्रान्झिशन स्टेट. इथं सुद्धा तुम्हाला ट्रान्झिशन स्टेट तशीच दिसते बघा. प्लस डेल्टा, मायनस डेल्टा, मायनस इनकमिंग न्यूक्लिओफाइल, आउटगोइंग न्यूक्लिओफाइल. आता याची स्टॅबिलिटी कशी वाढणार? तुमच्या ट्रान्झिशन स्टेटची स्टॅबिलिटी कशी वाढणार? तर तुमच्या ट्रान्झिशन स्टेट मध्ये जर चार्ज कमी झाला, जेवढा चार्ज कमी होतो तेवढी स्टॅबिलिटी काय होते? वाढत जाते. आता चार्ज कसं कमी होणार? समजा आपण या कार्बनला एखादा इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप जोडला, तर हा इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप काय करेल? इलेक्ट्रॉन काढून घेईल. या कार्बनवरचे जर इलेक्ट्रॉन यानं काढून घ्यायचा प्रयत्न केला की हा कार्बन काय करेल? ह्या न्यूक्लिओफाइल आणि ह्या न्यूक्लिओफाइल दोघांकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेईल. या कार्बन या न्यूक्लिओफाइल दोघांचे इलेक्ट्रॉन जर कार्बनकडे आले तर ह्याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज काय झाला? कमी झाला. ह्याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज काय झाला? कमी झाला. म्हणजे निगेटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्यूट व्हायला लागला. निगेटिव्ह चार्ज जेवढा जास्त डिस्ट्रीब्यूट तेवढा स्पेसिस कसे असते? जास्त स्टेबल असते.
आणि या कार्बनकडे जर इकडून इलेक्ट्रॉन यायला लागले तरी हा पॉझिटिव्ह चार्ज हळूहळू न्यूट्रलकडे जाईल, पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रलकडे जाईल म्हणजे काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि जेवढा हा पॉझिटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज हे सगळं कमी होत जाईल तेवढं हे कार्बोकॅटायन कसं असणार तुमचं, सॉरी कार्बोकॅटायन नाही, ही ट्रान्झिशन स्टेट काय असेल तुमची जास्त स्टेबल असणार. मग ही कार्बोकॅटायन सॉरी ही ट्रान्झिशन स्टेट जेवढी जास्त स्टेबल तेवढं काय असणार तुमचं SN2 जास्त असणार. मग हा जो फॅक्टर आहे कुठला, स्टॅबिलिटी ऑफ ट्रान्झिशन स्टेट, दिस विल ओव्हरकम द स्टेरिक हिंड्रन्स. म्हणजे काय बघा, आपल्याला एकापेक्षा जास्त अल्किल हलाइडचे SN2 कंपेअर करायचं असेल तर पहिल्यांदा आपण स्टेरिक हिंड्रन्स कन्सिडर करायचा आणि आपण स्टॅबिलिटी ऑफ ट्रान्झिशन स्टेट पण कन्सिडर करायची. परंतु जर दोन्ही पण असली, एखाद्या ठिकाणी असं असेल की स्टेरिक हिंड्रन्स जास्त असेल SN2 कसं कमी, पण त्याच केसमध्ये जर ट्रान्झिशन स्टेटची स्टॅबिलिटी जर जास्त असेल तर हा मुद्दा गौण होतो, आपण हा कन्सिडर करायचा. लक्षात आलं का? त्याचं बेस्ट एक्झाम्पल घेऊया आपण. काय केलंय बघा, तुम्हाला मी इथे 4 एक्झाम्पल देतो. 4 स्ट्रक्चर्स दिले. कुठली कुठली 4 स्ट्रक्चर दिलेत बघा, CH3 C डबल बॉन्ड O CH2 Br सॉरी Cl. ऑप्शन बी काय दिलाय बघा, CH3 Cl. ऑप्शन सी काय दिलाय, CH3 CH2 Cl. आणि ऑप्शन डी काय दिलाय बघा, CH3 twice CHCl. आता आपल्याला काय विचारलं त्यांनी, ऑर्डर ऑफ SN2 रिएक्शन, कुणाचं SN2 जास्त होईल हे बघायचं आपल्याला. तर आपण काय करूया, इकडून सुरुवात करूया. व्हॉट इज दिस, सी दिस इज अ मिथाइल हलाइड, बरोबर आहे. व्हॉट इज दिस, दिस इज अ प्रायमरी हलाइड. व्हॉट इज दिस, दिस इज अ सेकंडरी हलाइड. मग तुम्हाला इथं ऑर्डर दिली की आपण, कुठली ऑर्डर आहे, मिथाइल हलाइडची SN2 जास्त होतं प्रायमरी पेक्षा, प्रायमरीचं जास्त होतं सेकंडरी पेक्षा. मग जर इथं आपण ऑर्डर लावायची म्हणली तर कसं असेल, B इज ग्रेटर दॅन C ग्रेटर दॅन D होणार आहे. व्हॉट अबाउट दिस, काय बघा ह्या तिघा तर ह्याचं SN2 ह्याचं जास्त होणार आहे. आता आपल्याला फक्त कंपॅरिझन हे दोघांचं करायचं आहे. काय करायचं आहे बघा, ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम आटायचा आहे त्याला हा एक ग्रुप आटायचा आहे का, हा बल्की ग्रुप आहे. म्हणजे बल्की ग्रुप इथं अटॅच केल्यामुळे येणाऱ्या न्यूक्लियोफाईलला स्टेरिक हिंड्रन्स कसा असेल, जास्त असेल. स्टेरिक हिंड्रन्स जास्त असल्यामुळे काय होणार आहे, हे बघा स्टेरिक हिंड्रन्स जास्त असल्यामुळे ह्याचं SN2 काय होणार आहे, कमी होणार आहे. परंतु अजून एक लक्षात घ्या, हा जो CH3 C डबल बॉन्ड ग्रुप आहे, सी दिस ग्रुप इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप. स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप इकडे इलेक्ट्रॉन काढून घेईल. हा जर इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप अटॅच असेल या कार्बनला तर इथं तयार होणाऱ्या ट्रान्झिशन स्टेटची स्टॅबिलिटी काय होणार आहे, वाढणार आहे. मग स्टेरिक हिंड्रन्सचा विचार केला तर हे SN2 कमी दाखवणार. परंतु जर आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप अटॅच केल्यामुळे इथं काय होणार आहे, तुमचं इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप अटॅच केल्यामुळे इकडं स्टॅबिलिटी ऑफ ट्रान्झिशन स्टेट काय होईल, वाढेल. आणि स्टॅबिलिटी ऑफ ट्रान्झिशन स्टेट जर वाढली तर ह्याचं SN2 काय होणार आहे, जास्त होणार आहे. मग ह्या Aचं कुणापेक्षा जास्त असणार आहे, मिथाइल पेक्षा SN2 जास्त होणार आहे. इथं लक्षात आलं का? आता काय करायचं बघा, काही कंपाऊंड्स असतील की जे कंपाऊंड SN1 जास्त दाखवतं ते कंपाऊंड SN2 काय दाखवत असेल, कमी की जास्त. किंवा ज्या कंपाऊंडचं SN1 जास्त होईल त्याचं SN2 कमी होईल, ज्याचं SN2 जास्त होईल त्याचं SN1 कमी होईल असं तुम्हाला वाटेल, पण असं प्रॅक्टिकली होणार नाही. म्हणजे काय होतं, आपल्या SN1 ची ऑर्डर काय होती बघा, मी इकडे लिहितोय SN1 ची ऑर्डर, टर्शियरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी ग्रेटर दॅन मिथाइल, SN1 ची होती. व्हॉट अबाउट SN2, मिथाइलची जास्त आहे प्रायमरी पेक्षा, प्रायमरीची जास्त आहे सेकंडरी पेक्षा, सेकंडरीची जास्त आहे टर्शियरी पेक्षा. पण एखादं कंपाऊंड असं असतं की त्या कंपाऊंड मध्ये SN2 ची पण पॉसिबिलिटी जास्त असते, SN1 ची पण पॉसिबिलिटी जास्त असते. कसं बघा, मी तुम्हाला 2 एक्झाम्पल देतो आणि इट डिपेंड्स ऑन द कंडिशन ऑफ द रिएक्शन. हे बघा, टर्शियरी अल्किलाइड असेल तर SN1, मिथाइल असेल तर SN2. परंतु काही काही कंपाऊंड्स असतात त्यांच्यामध्ये आपल्याला तुमचं सॉल्व्हंट, तुमचं न्यूक्लियोफाईल हे सगळं कन्सिडर करावं लागतं. मग ठरवायचं त्याचं SN1 होणार की SN2 होणार. 2 एक्झाम्पल कोणती घेऊया आपण बघा.
इथे एक क्वेश्चन देतो मी, दोघांपैकी कुणाचं SN2 जास्त होईल हे विचारले आपल्याला. तर कसं होईल बघा, CH2Br आणि हे एक कंपाऊंड आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलं इथं आपण CH2Br. माझ्या माहितीनुसार इथं काही नाही बघा, बरोबर आहे. आपल्याला हे बघायचं आहे दोघांपैकी SN1 कोणाचं जास्त होईल आणि दोघांपैकी SN2 कोणाचं जास्त होईल. आपण पहिल्यांदा SN1 कन्सिडर करूया. SN1 म्हणजे काय होणार, कार्बोकॅटायन तयार होणार. मग हा Br निघून गेला, हा Br जर निघून गेला तर इथं प्लस चार्ज येईल कार्बोकॅटायन. हा Br निघून गेला तर इथं प्लस चार्ज येईल, हा सुद्धा कार्बोकॅटायन होणार आहे. बरोबर आहे का. इथं जो कार्बोकॅटायन तयार होईल, दिस इज अ प्रायमरी कार्बोकॅटायन, दिस इज ऑल्सो प्रायमरी कार्बोकॅटायन. फरक काय मग, along with the primary, see this is a benzylic कार्बोकॅटायन. बरोबर आहे का. हा बेन्झिलिक आहे. ह्या बेन्झिन रिंगच्या रेझोनन्समुळे, रेझोनन्स कसं होईल, पाय सिग्मा प्लस, ह्या रेझोनन्समुळे हा कार्बोकॅटायन जास्त स्ट्रॉंग असेल किंवा स्टेबल असेल. इथं तसं रेझोनन्स आहे का, नाही. म्हणजे याचा कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असेल, ह्याचा कमी स्टेबल असेल, ह्याचा कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असल्यामुळे हा SN1 जास्त दाखवणार आहे, ह्याचं SN1 काय होणार आहे, कमी होणार, ह्याचं जास्त. आलं लक्षात. मग आपण असं म्हणू की दिस विल शो SN1 ऍज कम्पेअर्ड टू दिस. चलो आता SN2. SN2 मध्ये काय होणार आहे, कार्बोकॅटायन तयार होणार नाही. बरोबर आहे का. बॅक साइड अटॅक होणार. SN2 साठी आपल्याला दोन गोष्टी कन्सिडर करायच्या असतात, स्टेरिक हिंड्रन्स आणि स्टॅबिलिटी ऑफ ट्रान्झिशन स्टेट. बरोबर आहे का. स्टॅबिलिटी ऑफ ट्रान्झिशन स्टेट कन्सिडर करायचे. मग काय करूया, आता पहिल्यांदा स्टेरिक हिंड्रन्स बघा. ह्या कार्बनवर बॅक साइड अटॅक होण्यासाठी इकडे काय रिंग आहे, तर ह्या कार्बनवर सुद्धा अटॅक होण्यासाठी इकडे रिंग आहे. दोन्हीकडे स्टेरिक हिंड्रन्स सेम आहे. SN2 साठी लागणारी पहिली गोष्ट दोन्हीकडे सेम आहे. व्हॉट अबाउट दिस, ट्रान्झिशन स्टेटची स्टॅबिलिटी कशावर ठरवायची, या कार्बनवर ज्याच्यावर अटॅक होणार आहे त्याला कुठला ग्रुप अटॅच आहे. सी दिस फिनाइल ग्रुप इज अ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. हा कुठला आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असल्यामुळे हा काय करणार, इलेक्ट्रॉन काढून घेणार. आणि जेवढा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप तुमच्या कार्बनला अटॅच असेल की ज्याला हॅलोजन अटॅम अटॅच आहे, ह्या ट्रान्झिशन स्टेटची स्टॅबिलिटी काय होणार आहे, वाढणार आहे. इथं तसा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे का, सी दिस इज नॉट इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. त्यामुळे या कार्बनला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच असल्यामुळे या ट्रान्झिशन स्टेटची स्टॅबिलिटी वाढणार आहे. त्यामुळे SN2 सुद्धा ह्याच सुद्धा जास्त ह्याच होणार आहे. मग हा एकच कंपाऊंड असा आहे की जो SN2 पण जास्त दाखवतो आणि SN1 पण जास्त दाखवतो. अजून एक एक्झाम्पल घेऊया बघा. काय एक्झाम्पल घेतलंय आपण, बघा. नाही हे झालंय आय थिंक. Br आहे आणि इकडे Br. फरक बघा. हा ह्याच्यात SN1 कोणाचं जास्त होईल, SN2 कोणाचं जास्त होईल. आपण काय करूया, समजा SN1 बघितलं तर काय होणार, हा बॉन्ड ब्रेक होईल, इथं कार्बोकॅटायन तयार होईल. हा बॉन्ड ब्रेक होईल, इथं कार्बोकॅटायन तयार होईल. बरोबर आहे. हा कार्बोकॅटायन कुठला असणार आहे, 1 डिग्री. हा सुद्धा कुठला असणार आहे, 1 डिग्री कार्बोकॅटायन असणार आहे. मग काय होईल, हा कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू दिस, बिकॉज पाय सिग्मा प्लस. इथं काय असणार आहे, तुमचा रेझोनन्स असणार आहे. त्यामुळे हा कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असेल ऍज कम्पेअर्ड टू दिस, तर ह्याचं SN1 जास्त. आलं लक्षात. आता SN2 बघायचं आहे. SN2 मध्ये सुद्धा कसं आहे की इथं कार्बोकॅटायन तर तयार होणार नाहीये. मग काय होणार आहे, बॅक साइड अटॅक. बॅक साइड अटॅक साठी इकडे जसा स्टेरिक हिंड्रन्स आहे तसंच इकडे आहे. इथं फक्त डबल बॉन्ड आहे, इथं हायड्रोजन संख्या कमी आहे, पण त्याला खूप फरक पडणार नाही. इकडे स्टेरिक हिंड्रन्स आणि इकडचा स्टेरिक हिंड्रन्स दोन्ही सेम असणार आहे. मग काय, स्टॅबिलिटी ऑफ ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेटची स्टॅबिलिटी होण्यासाठी बघा, या कार्बनला Br अटॅच आहे तर ह्याच्यावर अटॅक होणार आहे OH मायनसला. तर इकडे कुठला ग्रुप अटॅच आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे. इथं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे का, नाही. तर मग इथं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असल्यामुळे याचं SN2 याच्यापेक्षा जास्त होईल. म्हणजे हे कंपाऊंड आहे की जर कम्पेअर केलं तर याच्यापेक्षा ह्याचं SN1 पण जास्त होईल आणि याच्यापेक्षा ह्याचं SN2 पण जास्त होईल. SN1 जास्त का, तर स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. SN2 जास्त का, तर स्टॅबिलिटी ऑफ ट्रान्झिशन स्टेट. आलं लक्षात. आता अजून एक एक्झाम्पल घेऊया, लास्ट एक्झाम्पल ह्या टाइपचं बघा. इकडे Br जोडलाय आपण, इथं मात्र ऑक्सिजन येईल आणि इथं
Br जोडलाय. चला आता कुणाच होईल SN1 जास्त कोणाचं SN1 कन्सिडर केलं तर बघा इथं काय होणार आहे तुमचा बॉन्ड ब्रेक होईल. इथं कार्बोकॅटायन तयार होईल. हा कार्बोकॅटायन कसा असणार आहे तुमचा 1 2 सेकंडरी. इथं पण कार्बोकॅटायन तयार होईल. हा बॉन्ड ब्रेक झाला तर सेकंडरी. पण फरक कसा आहे हा जो कार्बोकॅटायन तयार होईल त्याच्यापेक्षा त्याच्यासोबत इथं ऑक्सिजन असल्यामुळे ऑक्सिजनची लोन पेअर बॅक बॉन्डिंग करेल आणि इथं बॅक बॉन्डिंग म्हणजे झाल्यामुळे ह्या कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी वाढेल म्हणजे ह्याचं काय होणार आहे SN1 जास्त होईल. लक्षात ह्याचं SN1 कमी होणार आहे. व्हॉट अबाउट SN2 शी कन्सिडर केलं तर काय होणार आहे इथं तुमचं काय होणार नाही कार्बोकॅटायन तर तयार होणार नाही पण या कार्बनला इकडे काय अटॅच आहे CH2 या कार्बनला काय इकडे CH2 इकडे ऑक्सिजन आहे. सिरीज ऑक्सिजन इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप हा इलेक्ट्रॉन इकडचे काढून घेईल आणि जेवढे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप तुम्ही ऍड कराल तेवढी ट्रान्झिशन स्टेटची स्टॅबिलिटी काय होते वाढते. ट्रान्झिशन स्टेटची जेवढी स्टॅबिलिटी जास्त तेवढं तुमचं कंपाऊंड काय होणार आहे SN2 जास्त करेल म्हणजे ह्याचं सुद्धा SN2 जास्त होईल. मग बघा ह्या एक्झाम्पल मध्ये ह्याचं SN1 पण जास्त SN2 पण जास्त ह्याच्यामध्ये SN1 पण जास्त SN2 पण जास्त ह्याच्यामध्ये SN1 पण जास्त SN2 पण जास्त होणार. आलं लक्षात. आता काय करा हे लिहून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ह्याच्या पुढला पोर्शन कंटिन्यू करा. चालतंय लिहून घेतला चलो.